जय श्रीमान नारायण. खालील दिलेले भाष्य हे श्री रामानुजदास श्रीमान गट्टू वेणुगोपाल स्वामी यांनी इंग्रजीत केलेला श्रीमद भगवद्गीतेचा मराठी भावार्थ आहे. अध्याय 16 देव असुर संपद विभाग योग. श्लोक पहिला. अभयं सत्त्वसंशुद्धिः ज्ञानयोग व्यवस्थितिः दानं दमश्च यज्ञश्च स्वाध्यायः तप आर्जवम्. ओम. गीता आचार्य श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनासह आपल्या सर्वांना देव असुर संपद विभाग योग शिकवत आहेत. परमात्मा म्हणतात, अर्जुना, मला पुरुषोत्तम म्हणून जाणण्यासाठी मनुष्यात पुण्यगुण असले पाहिजेत. खालील पुण्यगुण अंगीकारले पाहिजेत: निरपेक्षता, निर्भयता, मनाची शुद्धता, बुद्धी, दान, इंद्रियांवर नियंत्रण, यज्ञ, वैदिक ग्रंथांचा अभ्यास, तपस्या आणि सरळपणा. निर्भयता म्हणजे ही कोणत्याही सांसारिक आसक्तीपासून मुक्ततेची अवस्था आहे. मनाची शुद्धता ही परमात्म्याची आसक्ती आहे. शरीर हे आत्म्यापासून पूर्णपणे भिन्न आहे याची स्पष्ट समज असणे हे चांगल्या बुद्धीचे लक्षण आहे. धर्मादाय, योग्य व्यक्तीला आणि चांगल्या कामासाठी आपल्या क्षमतेनुसार दान करणे होय. इंद्रियांवर नियंत्रण, योग्य विचार करून इंद्रियांवर नियंत्रण ठेवण्याची सवय असणे. यज्ञ, कोणत्याही फायद्याची इच्छा न ठेवता किंवा फळाची इच्छा न ठेवता श्रीमन नारायण यांची सेवा म्हणून कर्म करणे. वैदिक पुस्तकांचा अभ्यास, बुद्धीला योग्य आणि प्रामाणिक ज्ञान देणे होय. तपस्या, मन आणि इंद्रियांची शुद्धी आणि शिस्त लावणे. एकादशीचे व्रत करणे, चांगला विचार करणे, श्रीमन नारायण यांना प्रसन्न करणारी कामे करणे आणि शारीरिक भोग कमी करणे. सरळपणा, विचार, शब्द आणि कृतींमध्ये सुसंगतता असणे आणि ढोंगीपणाशिवाय वागणे. असे सांगून श्रीकृष्ण परमात्मा आपल्याला पुरुषोत्तम मानण्यासाठी आवश्यक असलेले सद्गुण स्पष्ट करत आहेत. श्रीकृष्ण परमात्म्यांच्या शिकवणींचे चिंतन करताना वरील सर्व सद्गुण एक एक करून आत्मसात करण्याचा प्रयत्न करूया. श्रीकृष्ण परमात्मा सर्वोच्च आहेत. श्रीकृष्ण परमात्मा पुरुषोत्तम आहेत. श्रीकृष्ण परमात्मा श्रीमन नारायण आहे असे मानूया. श्रीमन नारायण यांची प्राप्ती हे आपल्या जीवनाचे ध्येय बनवताना आणि केवळ श्रीमन नारायण यांचा आश्रय घेत असताना आपण श्रीकृष्ण परमात्म्यांचे शब्द जसेच्या तसे श्लोकाच्या रूपात पुन्हा सांगण्याचा प्रयत्न करूया. अभयं सत्त्वसंशुद्धिः ज्ञानयोगव्यवस्थितिः दानं दमश्च यज्ञश्च स्वाध्यायः तप आर्जवम्. श्रीमद भगवद्गीतेचे संपूर्ण सार श्रीकृष्ण परमात्म्यांनी अध्याय 18 श्लोक 65 ते 70 मध्ये 8 गोष्टी करण्यासाठी दिल्या आहेत. श्रीकृष्ण म्हणतात, जे या 8 गोष्टींचे पालन करतात ते मला आवडतात. मी त्या भक्तांचे सर्व प्रकारे रक्षण करीन. श्रीकृष्ण परमात्म्यांनी सांगितलेली सर्व भगवद्गीता ऐकल्यानंतर अर्जुन म्हणतो, करिष्ये वचनम तव. अर्थात, श्रीकृष्णा, तुम्ही सांगताल तसेच मी करीन. म्हणूनच श्रीकृष्णांनी अर्जुनाला सर्व प्रकारचे यश आणि विजय बहाल केले आहेत. परमात्म्याला आपले वचन देऊया की आपण या 8 क्रिया पाळू. परमात्म्याला हा शब्द देण्यापेक्षा मोठी कोणतीही पूजा, तप, यज्ञ नाही. ह्या 8 क्रियांचा तुम्ही सर्वांनी मनाने विचार करा असे मी म्हणेन. अशा प्रकारे आपण श्रीकृष्ण परमात्म्याला आपले वचन देत आहोत.
आपण सर्वांनी श्रीकृष्णाच्या चेहऱ्याचा आनंद आणि सुख अनुभवूया. जय श्रीमन नारायणा. ह्या 8 क्रिया खालीलप्रमाणे आहेत. हे श्रीमन नारायणा, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी नेहमी तुमच्यावर चिंतन आणि विचार करीन. हे श्रीमन नारायणा, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सदैव तुमचा भक्त असेन. हे श्रीमन नारायणा, माझी सर्व कृती तुमची सेवा आणि तुमच्या समाधानासाठी करीन. हे श्रीमन नारायणा, तुम्ही अनुसरण करायला सांगितल्याप्रमाणे मला खूप विश्वास आहे की मी तुमचा आहे आणि मी नेहमी हात जोडून तुम्हाला नमस्कार करीन आणि तुमची पूजा करीन. हे श्रीमन नारायणा, मला तुमचे शब्द आठवले. मामेकम शरणम व्रज, जे तुम्ही एकट्याला शरण जायला सांगितले आहेत. श्रीमन नारायणा, मी एकटाच तुम्हाला शरण जातो. हे श्रीमन नारायणा, मला तुमचे मा शुचाह शब्द आठवले की तुम्ही आम्हाला दुःख न करण्याचे आश्वासन देत आहात. मी यापुढे शोक करणार नाही. हे श्रीमन नारायणा, तुम्ही आमच्यासाठी श्रीमद भगवद्गीता देऊन आम्हा सर्वांवर कृपा केली आहे आणि आशीर्वाद दिला आहे. मी दररोज किमान 1 श्लोक वाचण्याचे किंवा ऐकण्याचे वचन देतो. हे श्रीमन नारायणा, तुम्ही गीता सर्व मानवजातीपर्यंत पोहोचवलीस. मी गीतेतील तुमचे दैवी वचन त्या भक्तांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन जे गीतेला अपरिचित आहेत. हे श्रीमन नारायणा, तुम्ही सांगताल तसेच मी करेन. तुमच्या इच्छेप्रमाणे वागेन आणि तुमच्यासाठीच काम करीन. श्रीमन नारायणाला आपण वचन देऊयात की दररोज त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण आचरण करू. हीच एक महान पूजा आहे. श्रीमन नारायणा, करिष्ये वचनम तव. श्रीमन नारायणा, मी तुमच्या सूचनेनुसार वागेन. अभयं सत्त्वसंशुद्धिः ज्ञानयोग व्यवस्थितिः दानं दमश्च यज्ञश्च स्वाध्यायः तप आर्जवम्. ॐ अभयं सत्त्वसंशुद्धिः ज्ञानयोगव्यवस्थितिः दानं दमश्च यज्ञश्च स्वाध्यायः तप आर्जवम्.